भाजपच्या नावानं बोगस सदस्य नोंदणी सध्या सुरू असल्याचं बघायला मिळतंय। 500 पदाधिकाऱ्यांची आर्थिक यामध्ये फसवणूक झाली आहे। फसवणुकी प्रकरणी दिल्लीतून या संदर्भात एकाला अटकही झाली। स्वस्तात भाजपा सदस्य नोंदणी करतो म्हणत ही फसवणूक झाल्याचं उघडकीस आलंय। बिहार येथील गोलू यादव हा यामधला मुख्य सूत्रधार असल्याची माहिती समोर येते आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत। निखिल, महत्त्वाची अपडेट खरं तर ही म्हणावी लागेल, भाजपच्या नावानं बोगस सदस्य नोंदणी सध्या केली जाते। पोलिसांनी सध्या एकाला ताब्यातही घेतल्याचं समजतंय। नक्कीच आपण पाहिलं तर भाजपाकडून सदस्य नोंदणी आहे ती करण्यासाठी सांगितलेली आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्यावरती हा संपूर्णपणे जबाबदारी आहे ती देण्यात आलेली आहे। या संदर्भात ही सदस्य नोंदणी आहे ती लवकरात लवकर करून देण्यासंदर्भातले सर्व जे पोस्ट आहेत ते फेसबुकवरती करण्यात आलेले होते आणि ह्याच फेसबुक पोस्टला पाहता काही रक्कम घेऊन हे सदस्य नोंदणी करण्याचं देखील या पोस्टमध्ये म्हणण्यात आलेलं होतं। शिवडी येथील एका पदाधिकाऱ्याला ही संपूर्ण माहिती मिळाल्याच्या नंतर सायबर पोलिसांकडे ही तक्रार देखील केली आणि त्याच्या आधारे सायबर पोलिसांनी दिल्लीहून समरजित सिंग नावाच्या व्यक्तीला अटक केलेली आहे। तर म्होरक्या बिहार येथील असल्याचं देखील या ठिकाणी माहीत पडलेलं आहे। त्यामुळे आता पोलीस आहे ते पुढील कारवाई आहे ती करतायत आणि या संदर्भात 500 जणांहून अधिक भाजप पदाधिकाऱ्यांची फसवणूक झाल्याचं देखील पुढे आलेलं आहे। नक्कीच निखिल, पोलीस नेमका या घटनेचा कशा प्रकारे तपास करतायत हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।